कसं आहे ना जानकी, भाऊजी जरी तुझे हे असले तरी ते खूप मोठे राजकारणी आहेत। बरीच लोक त्यांचा घातपात करायला टपलेली असतात ग। हे बघ जानकी, माणसांपेक्षा कुत्रा हा जास्त इमानदार असतो का नाही? म्हणून मी एक लाडू कुत्र्याला खायला दिला, म्हणजे आपला सिक्युरिटी डॉग ग। तर त्याला लाडू इतका आवडला की त्याने सगळा डबाच फस्त केला। मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलंय वाकनीस, दिवसेंदिवस मला तुमची ना फक्त कीव वाटते, खरोखरीच कीव। तुम्हाला काय वाटतं, राजन आयुष्यभर आतच राहील? दिसताना तरी तसंच दिसतंय। मग तुम्ही राजनची चिंता सोडाच आणि ह्या सगळ्याची तुम्हाला काय फळं भोगावी लागतील ना याची चिंता करा। अशा प्रकारची फळं भोगण्याची तयारी राजकारणात उतरल्यापासूनच होते। काय दुसऱ्याचं पाप माझ्या माथी घेणं हेच माझ्या नशिबात आहे। आईने तुमच्यासाठी लाडू पाठवले होते। ते कळलं मला। मग आईला ताईने ते लाडू गेटवरच्या कुत्र्याला खायला घातले। काय काय म्हणालीस? तुम्हाला देण्याच्या आधी त्याच्यात विष वगैरे काही घातलं नाही ना ते पण। शाळेत खूप मुलं असतात, त्यातली कुठली मुलं मस्तीखोर आहेत आणि कुठली मुलं अभ्यासू आहेत हे हेडमास्तरांना चांगलंच माहीत असतं। तरीही ते त्यांच्या छोट्या मोठ्या बदमाशांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना खात्री असते कधी ना कधी ती मुलं सुधारतील। त्यातली जी सुधारत नाहीत त्यांच्याकडे काना डोळा करून चालत नाही। तुम्ही काय बोलताय मला खरंच काहीच कळत नाहीये। मला काय म्हणायचंय हे तुला चांगलंच कळलंय। फक्त माझी एवढीच इच्छा आहे की त्या विद्यार्थ्याने वेळीच सुधारावं, नाहीतर त्याला शाळेतून हाकलून द्यावं लागेल। तो खूप हुशार आहेस, त्यामुळे या उदाहरणाची जास्त उकल करून सांगत नाही। उगीच विषय वाढायला नको, तू चल ना। अगं काय झालं सुमित्रा, काय प्रॉब्लेम आहे का? नाही भाऊजी, काहीच नाही। मग झोपा आता, खूप उशीर झालाय। हो, गुड नाईट। घाबरू नकोस, काही झालेलं नाही। जा, जाऊन जाऊ। कशावरून? भाऊजी अहिल्याताईंना काही बोलले असते ना तर अहिल्याताईंच्या खोलीतून आदळआपट करण्याचे आवाज आले असते। हे बघ, तू मनाला काही लावून घेऊ नकोस। जा, जाऊन जाऊ। आत्याबाई, राजन जेलमध्ये हे वामनरावांना कळालंय आणि मला पक्की खात्री आहे की ते त्याला जामिनावर सोडवणार। मग आता काय करायचंय? राजनचा सोक्षमोक्ष लावायचा। नाही, त्याचा जीव जाता कामा नये। देवा, मी आधीच तुझी माफी मागतो। जे पाप असेल ते माझ्या माथी मार, पण राजनला मी लवकरच तुझ्याकडे पाठवणार हे नक्की।